नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. सध्या राजकारणातल्या गरमागरमीच्या बातम्या म्हणजे राज्यसभेची 7वी जागा आणि कोण घेणार आणि काय, आणि महाविकास आघाडीमध्ये. खरं तर महाविकास आघाडीकडं पुरेसं संख्याबळ आहे, 1 जागा निवडून येऊ शकते. पण चर्चा नाशी चालू आहे जेणेकरून सत्ताधारी त्याचा फायदा घेतात की काय निवडणूक लागते आणि यांचा एकही उमेदवार पराभूत येऊ शकतो, तो पराभूत होतो की काय, असे सगळे गरमागरमी चालू आहे. त्याच्यामध्ये ह्या तथाकथित पुरोगामी वर्तमानपत्रानंच बातमी छापली. मी ती परत दाखवतो, कारण की ह्या दुसऱ्या कुठल्या वर्तमानपत्रात दाखवल्या बातम्या ह्या की हे म्हणणार की हे गोदी मीडिया कसा आहे ते. गडहिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातला हा जो मतदारसंघ आहे आणि तो ह्या सगळ्या पुरोगाम्यांच्या डाव्यांचा जनता दलाचं शेवटचा बुरुज शिल्लक राहिला होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रीपती शिंदे हे तिथले जे नेते होते, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, तिथला कारखाना, तिथली आमदारकी, नगराध्यक्षपदी त्यांची मुलगी स्वाती कोरी ह्या होत्या. आणि हे सगळं आत्तापर्यंत आणि सगळे त्या गडहिंग्लजचं उदाहरण सांगायचे. जनता दलाच्या मेळाव्यामध्ये ह्या तिथल्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मवादी शक्तींकडे जाणार नाही, म्हणजे भाजपकडे जाणार नाही. काँग्रेसचा त्यांनी सतेज पाटील तिथले जिल्हाध्यक्ष आणि त्या सगळ्या लोकसभा निवडणुकीत हिरिरीनं प्रचार वगैरे केला होता. त्यांचा सगळा उत्साह मागच्या जूनपर्यंत टिकला आणि नंतर मग त्या सरळ अधिकृतरित्या भाजपवासी झाल्या. लक्षात घ्या, काँग्रेसमधलं कोणी भाजपमध्ये जाणं हेही एक वेळ सत्तेसाठी म्हणून आपण समजू शकतो. पण हे जे सगळे निर्भय बनववाले ज्याची टिमकी गाजवत होते लोकसभा निवडणुकीमध्ये, ज्या पुरोगामी पक्षाच्या नावानं म्हणून हे सगळे काय म्हणतील त्याला वाजंत्री सगळी हे वाजवून वराडी सजून फिजून घोडा तयार करून सज्ज झाले होते की नवरा त्याच्यावरती बसला पाहिजे. आणि हा जो नवरा आहे तो पळून गेला आणि तो दुसऱ्याच्या वरातीत दुसऱ्या घोड्यावर जाऊन त्यानं त्याचं काय लग्न लावून घ्यायचं ते लावून घेतलं. जनता दलातलं एक माजी नगराध्यक्ष आणि त्यांचा तो सगळा गट गडहिंग्लजमधला आहे. खरं तर तुलनेनं सगळ्या महाराष्ट्राच्या बाबतीत एकूण संख्येच्या दृष्टीनं छोटी बाब आहे. पण मुद्दा असा या निमित्तानं निर्माण होतो की हे जे सगळे सत्तेच्या विरोधातलं राजकारण, सत्तेच्या विरोधात राहिलं पाहिजे पत्रकारांनी, विचारवंतांनी असं म्हणत असताना सध्याचे सत्ताधारी त्यांच्या नावानं बोंब करत हे ज्यांची बाजू लावून धरत होते ते डावे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते असं जर अचानक उठून जात असतील सत्ताधाऱ्यांमध्ये, तर मग हे सगळं त्याची समर्थन करणाऱ्यांचं कसं. म्हणून मी म्हणलं की त्या वरातवाल्यांचं कसं, जे सज्ज आहेत कपडे घालून, नवीन वस्त्र घालून, घोडा सजलेला आहे आणि नवरदेव पळून गेलेला आहे. हे असं का होते तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हे जे सगळे पुरोगामी पक्ष होते, जनता दल, आता गडहिंग्लजमधलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, किंवा माझा जो परभणी जिल्हा आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा, म्हणजे मी हा जो बिल्ला लावतोय तो शेतकरी संघटनेचा तो वेगळा. शेतकरी कामगार पक्ष नावाचा आपल्याकडचं म्हणजे मार्क्सवादाचा ग्रामीण अवतार म्हणूयात थोडासा, हा एक पक्ष होता. आणि त्याचे नेते तेव्हाचे अण्णासाहेब गव्हाणे म्हणून त्यांचे चिरंजीव विजय गव्हाणे, जे नंतर निवडून आले, ते अचानक उठून मग भाजपमध्ये निघून गेले. किंवा यापूर्वीचं मी तुम्हाला सांगतो, निर्भय बनव नावानं जेव्हा एक सभा प्रत्यक्ष नांदेडमध्ये झाली होती, की जी सभा ज्यांच्या आशीर्वादानं झाली होती, ज्यांच्या संस्थेमध्ये झाली होती, त्या संस्थेचं सभागृह वापरलं होतं ते अशोक चव्हाण, ते समोर बसलेले सभेमध्ये, यांनी भाषणं केले, सगळं केलं. आणि काही दिवसात अशोक चव्हाण उठले आणि गेले भाजपमध्ये. अरे मग तिथंच बसून तुम्ही त्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये सगळं असं जातीवादी शक्ती, धर्मांध शक्ती कशा आहेत त्याची भाषणं केली होती ना. मी स्वतः गडहिंग्लजला गेलेलो, श्रीपती शिंदेंनाही भेटलेलो होतो आणि स्वाती कोरींनाही भेटलेलो होतो. इंद्रजित भालेराव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता. तिथलं सगळं वातावरण, सगळं पुरोगामी काय सगळे सांगायचे. आता मी पाहतो आहे ही जी परिस्थिती, ज्या बातम्या ह्यांनी लावलेल्या आहेत, किंवा मी तुम्हाला 1989च्या निवडणुकीची आठवण करून देतो. संपूर्ण भारतभर तेव्हा बोफोर्स प्रकरण तापवल्या गेलेलं होतं. राजीव गांधींच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात राजकारण होतं. विश्वनाथ प्रताप सिंग बाहेर पडले आणि त्यांनी जनमोर्चा नावाचं एक काढलं होतं, भाषणं फिषणं केली, सगळं केलं. मग जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला. आधीची सगळी जुनी संयुक्त विधायक दल, त्याच्यानंतर जनता पक्ष, त्याच्यानंतरचा तिसरा अवतार म्हणजे जनता दल.
मग त्याचे जे तुकडे झाले त्याच्यावरती ते गाणं होतं, एक दिल के तुकडे ऐवजी एक दल के तुकडे हजार हुए. तसं या जनता दलाचे किती तुकडे झाले, पण 89ला हा जनता दल अतिशय बळकटपणे निवडणुकीला समोर गेला होता. आम्ही शेतकरी संघटना, आम्ही जो बिल्ला लावतो ते शरद जोशी पण ह्या जनता दलाच्या बरोबरती होते. तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे थोडंसं ज्यांना जुनं माहिती नाही, नवीनच बघतात, 1-2 नाही 6 खासदार निवडून आले होते ह्या जनता दलाचे. जनता दलाच्या चक्र चिन्हावरती 6 खासदार महाराष्ट्रातून निवडून आलेले होते तेव्हा, या सगळ्या पुरोगामी पक्ष आणि ह्या सगळ्यांनी मिळून. आणि तेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र होती, तिरंगी लढती झाल्या होत्या. म्हणजे काँग्रेसच्या विरोधात देशभरात जनता दलाने आघाडी केली होती, पण महाराष्ट्रात मात्र जनता दल वेगळं आणि भाजप शिवसेना वेगळी. त्यांचे 14 निवडून आलेले होते, यांचे 6 होते आणि 28 परत काँग्रेसचेच निवडून आलेले होते. इतकी ताकद ह्या जनता दलाची ह्या महाराष्ट्रामध्ये होती. अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे बोलताना प्रत्यक्षामध्ये कशी. आणीबाणीच्या काळात हे सगळे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते, तुरुंगात गेलेले होते. सगळ्या समाजवादी, डाव्या चळवळी आणि संघवाले हे सगळेच, म्हणजे त्यांचा जनसंघ तेव्हा पक्ष होता. मग स्वाभाविकपणे सगळी जी चळवळ उभी राहिली होती इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीच्या, त्यांनी आणीबाणी लादली, याच्या विरोधात होती. मग कोणालाही साधी ही अपेक्षा वाटली की असं असताना मग परत काँग्रेसकडे जायची गरज काय. 1989ची ही निवडणूक झाली, 90ला रथयात्रा निघाली आणि हा पक्ष आता जातीवादी कसा झालेला आहे, धर्मवादी कसा झालेला आहे, संकुचित विचाराचा कसा, या नावाखाली म्हणून जनता दलाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली. एकूण 14 आमदार पण निवडून आले, त्याच्यामध्ये 5 आमचे शेतकरी संघटनेचे होते. 1990ची विधानसभा तुम्हाला मी सांगतो. काय झालं परिस्थिती, सगळ्यांनी शिवसेना फोडली. शरद पवारांनी, छगन भुजबळ गेले होते ना, पण हे नाही सांगत की त्याच्याबरोबर जनता दल पण फोडला होता. आणि जनता दलाचे किती आमदार गेले तुम्हाला वाटतं? 14 जे निवडून गेले होते त्याच्यातले बरोबर 9 म्हणजे जे जनता दलाचे होते, आणि जे आमचे शेतकरी संघटनेचे जे 5 जण निवडून आले होते जनता दलाच्या चिन्हावर, तेच राहिले जनता दलामध्ये. आम्ही मूळचे जनता दलवाले नव्हतो. पण हा विचार आहे, अर्थशास्त्र विचारासाठी नेहमीच धार्मिक आणि असे विचार संकुचित ठरतात. ही मांडणी शरद जोशींनी केली होती. ते आम्ही तेवढे 5 जण शिल्लक राहिलो विधानसभेमध्ये. आणि हे तथाकथित पुरोगामी सगळेच्या सगळे एक जात, एक पण अपवाद नाही. बबनराव पाचपुते होते बघा तेव्हा, नंतर ते आता भाजपमध्ये आले, ती गोष्ट अजून वेगळी. त्यांनी उड्या मारल्या 90ला, म्हणजे ते शरद पवारांनी जी फूट पाडली त्याच्यामध्ये हे सगळे जनता दलवाले निवडून आलेले सगळेच्या सगळे गेले अक्षरशः काँग्रेसमध्ये. ह्या स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांची ही जी परिस्थिती होऊन बसलेली आहे ना, त्यांनी तेव्हा जो विरोध आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना केलेला होता, काँग्रेसला केलेला होता. राष्ट्र सेवा दल त्यांचं एवढं मोठं प्रभावशाली होतं, काँग्रेसने तर त्यांच्या सेवा दलाचं केव्हाच वाटोळ केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका करत असताना संघ त्यांची शताब्दी साजरी करतो आहे उत्साहानं. अक्षरशः त्यांनी त्याच्यावर केलेली एक डॉक्युमेंटरी चित्रपटासारखी शतक नावानं त्याचे शो लावले चालले, तर सगळे संघवाले बाकीचे जाऊन ते अगदी जसं काही एखादा सिनेमा असावा असं जाऊन पाहून येत आहेत. आणि इकडं ही जी बातमी आलेली, जे काही शेवटचा गड शिल्लक राहिलेला होता जनता दल नावाचा, गड इंग्लजमधला, तोही ढासळला आणि त्यांचं सेवा दल तर कुठं आहे ते कळायलाही मार्ग नाही. ह्या डाव्यांच्या सेवा दलाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना करणारी एक छोटीशी पण अप्रतिम अशी पुस्तिका ह्या समाजवाद्यांचे असलेले प्राचार्य नाय डोळे उदगीरचे, त्यांनी एक लिहिलेली, अतिशय वस्तुनिष्ठ आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांनी तुलना केलेली होती. ही सगळी स्वतःला डावी म्हणून घेणारी चळवळ, ह्यांना जेव्हा ही जी सगळी राजकीय आव्हानं एक वेळ बाजूला ठेवतो मी थोडीशी. सगळ्यांना वाटतं की राजकीय यश म्हणजे सगळं काही आहे, राजकीय अपयश म्हणजे सगळं संपणं आहे. पण मी तुम्हाला दुसरा विचार सांगतो, जे साम्यवाद्यांचं म्हणजे कम्युनिस्टांचं पण झालेलं आहे. नंतर जेव्हा 90च्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये कामगार कायदे बदलावं लागले किंवा स्वरूप बदललं किंवा यंत्र आली, या सगळ्यातून जुन्या ज्या व्यवस्था होत्या त्या ज्या कोलमडल्या, ह्याच्याकडे हे पाहायलाच तयार नाहीत. हे सगळे समाजवादी, साम्यवादी, कामगार संघटनावाले, त्यांची मुजुरी एवढी वाढत गेली. मी तुम्हाला आमच्या शेतकरी संघटनेच्या संदर्भातलं एक उदाहरण फक्त शेवटी सांगतो, म्हणजे हे काळावरती विसंगत कसे ठरत, निसंदर्भ कसे बनत गेले. हमाल मापाडी संघटना होती. जेव्हा एखादा माल शेतकरी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात, त्याला ते कंपल्सरी होतं.
त्याची जी मोजणी व्हायची त्याच्यातून जवळपास 8% इतकी कपात, म्हणजे मापाई तोलाई ते कामगार हमाल मापाडी संघटनाची दादागिरी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाठीवरून जरी ते पोतं आणून टाकलं तरी त्याच्या बिलातून 8% कपात व्हायची. आणि ही 8% कपात प्रत्येक बिलातली ह्या हमाल मापाडी संघटना वगैरे ह्यांना त्याचा लाभ व्हायचा, काम करो किंवा न करो, नुसत्या कागदोपत्री राहिल्या होत्या नंतर. आणि जेव्हा आंदोलन झालं, हा विषय तीव्र झाला, शेतकऱ्याकडून एकही रुपये कमी घ्यायचा नाही, जेवढं बिल झाले तेवढं द्यायचं, आणि ही जी कपात करायची आहे ते व्यापाऱ्यांनी द्यायची आहे. आता तुम्हाला काय वाटलं बरं, जे काही हमाल मापाडी शोषित दलित यांचे बाजू घेणारे लोक आहेत, जे सर्वसामान्य असलेल्या गोरगरीब शेतकऱ्याकडून त्याच्या मालावरती 8% कापून घेत होते, आणि हीच वेळ जेव्हा व्यापाऱ्याकडून कापून घ्यायची वेळ आल्याच्या नंतर ह्या सगळ्या हमाल मापाड्या संघटना, ह्या डाव्या समाजवाद्यांच्या ह्यांनी बदमाशांनी काय कॉम्प्रोमाइज केलं, किती वर केलं असावं, फक्त 2% वरती. व्यापाऱ्यांकडून जेव्हा पैसे घ्यायची वेळ आली तेव्हा 2% वरती ह्यांनी मांडवली केली, आणि शेतकऱ्याकडून जेव्हा घेत होते तेव्हा 8% घेत होते. हा यांचा बदमाशपणा. आज जनता दलाची शेवटची शाखा ढासळली असं जे ह्यांच्याच लाडक्या जोगसत्तानी बातमी छापलेली आहे. आम्हाला आनंद यासाठी आहे की ज्यांनी स्वतःला दीनदलित दोबळ्यांचे कष्टकरीचे प्रतिनिधी म्हणून घेतात त्यांनी शेतकऱ्याची पण मान कापायला कमी केलेलं नव्हतं. ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी 1990च्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला धोका देऊन हे सरळ शरद पवारांचा पदर धरून त्या काँग्रेसमध्ये निघून गेलेले होते. सत्तेची कांक्षा ह्यांची लपलेली नाही. ह्यांचा हा भाजप विरोध पण वरवरचा होता. ह्यांना जर इकडे कोणी बोललं असतं तर इकडे, जसं त्या गेल्याच आता ते इकडे जायला काही, बबनराव पाचपुते गेलेच किंवा आमचे विजय गव्हाणे गेलेच भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्याचं काय आश्चर्य वाटून घ्यायची काही गरज नाही. इस दल के तुकडे हजार हुए असं जे म्हणतात, ते तुकडे पण नाही आता, कण त्याचे, तेही कुठं कसे काय शिल्लक राहतील आपण ते बघूयात, पाहूयात काय होतं ते. काळ कसा सूड उगवतो आम्ही जे वेगवेगळ्या पातळीवर म्हणतो, ह्या सगळ्या भंपक डाव्या चळवळींचा पण काळानं असा सूड उगवायला सुरुवात केलेली. त्या कम्युनिस्टांचे तसेच हाल आहेत, साम्यवाद्यांचे, आणि ह्या समाजवाद्यांचे डाव्यांचे तसेच हाल आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज